हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही दुपारी ब्लॉगला सुरुवात केली. आता 2:20 झाले. ते सोनाला लागले भूक, पण काय खायला नाही, म्हणजे तिला भाकरी घालून खायचं नाही, चट्टरपट्टर असं काहीतरी खायचं आहे. मग काय खायचं? ऐका, काय खायचं आहे? अरे वा, पण मेन करून बेसनच संपलंय. तुम्हाला सांगितलेलं की शनिवार ह्यांनी काहीच खायला आणलं नव्हतं, या पैसेच उरलं नव्हतं तर काय आणणार आहे ते. तर जास्त काही सामान पण आणलं नव्हतं ना. आज आहे 1 तारीख, तर सामान वगैरे भरायचं. उद्या बनवायचं, उद्या उपवासच आहे. उद्या काय खायचं मग? तू शाळेत का नाही गेली? माहिती आहे का शाळेत का नाही गेली? शाळाच नाही आहे, मॅडम मीटिंगला गेले त्या ना, त्यामुळं शाळाच नाही आहे. मी झोपलेलीच होती तेव्हाच मॅडमचा कॉल आलेला की येशील शाळा नाही म्हणून. तर त्यामुळं आता किती दिवस, शनिवार रविवार सोमवार मंगळवार, आज बुधवार आहे. सोनू 5 दिवस शाळेत गेलेली नाही. 5 दिवस कशाला म्हणते ते 5 दिवस. आणि आता मला म्हणते मंचुरियन बनवणार, हे बनवणार, ते बनवणार. असं तिला आता लय काय काय खाऊ वाटते आणि खरं ना, पावसाळ्यात दिवसात असं खाण्याची इच्छा होते. मग आता मला असं वाटते 1 दिवस पण उपास नाही खावावं. आणि घरात जेव्हा काही नसतं ना तेव्हा आपल्याला खावं वाटतं, आणि जेव्हा भरपूर ढेगभर घरात असतं ना तेव्हा आपल्याला त्याकडं बघू पण वाटत नाही. आमचा अनुभव आहे. जेव्हा आमच्याकडं चिरमुरं असतं, तर शेव असते, पॉपकॉर्न असतं, तेव्हा आम्हाला खावं वाटत नाही, आम्ही त्याकडं बघत पण नाही. सोनूच पप्पाच म्हणतात ते का खात नाही तुम्ही, आणि तेच खाऊन टाकतात, आणि पण त्याचं तेच खाऊन टाकतात. आणि आता नाही तर आम्हाला खावं वाटतं. असं झालंय. पण ह्या शनिवारी आणणार आहेत ते, कारण ह्या शनिवारी 1 दिवस आहे सुट्टी त्यांची, पण बाकीचे दिवस तर भरलेत त्यांचं कामाचं. तेल नाही बाळा, तेल नाही. माहित पण नाही का कवा भरले? आता अर्धा किलो तेलाचा पुडा किती दिवस जातो मला सांगा. रोज चपाती करायचं, पातळ भाजी करायची, सुक्कं करायचं, भात असेल तर तो सकाळचा परतायचा, ह्याला किती तेल लागतं, प्रत्येक गोष्टीसाठी तेल लागतं. अर्धा किलो तेलाचा पुडा तर कटोकटी 3 दिवस कसं बसं जातं, 3 ते 4 दिवस. 4 दिवसच धरा, 5वा दिवस तर त्याच्यात निघत पण नाही. तिकडे मी मशीन लावल्या आणि आज काहीच खायला नाही तरी भूक लागली. आत्ताच खाल्लंय तिनं. जाई खा जा, चपाती आहे ती ती काय म्हणते केचप वगैरे, ती घ्या जा, चटणी ती खा जा. कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या त्या मला. हां, इथं झोपलोय कारण रेंजच हे नाही झाली आहे. इकडे पडदा वगैरे लावून घेतला, कारण असं बघ झिरझिर यायला लागल्या थोडी पुढं तर असं वाटते पाऊसच पडतोय. काय माहिती, इकडं आता येत होतं, आता बंद झालंय. आणि आता नवीन पडदा लावलाय त्यामुळे ना दिसत नाही आतमधलं, नाही तर सरळ तोंड उघडच होतं आमच्या घराचं. खा की आता. आईची नाटकं आहे ती, सगळी नाटकं आहे ती. बापावर गेली पोरगी. तर आता सोनू म्हणली पप्पांना अंडे आणलीत ना, मग मला अंडे भाजून दे. तर तिला मी अंडे भाजून देणार आहे आता. आणि खरं पावसाळ्यात किती मस्त वाटतं ना, घरातल्या घरात कामं करा, बाहेर जायचं नाही. आणि म्हणूनच मला पावसाळा आवडतो. ऐका तिचं, मी अंडी घेऊन आली. मी चटणी चपाती थोडीशीच खाल्ली, माझी मुडली होती. माझ्यासाठी बनवणार आहे मी काहीतरी मस्त असं. तिकडे आता मशीन माग सरक. मशीन आता मला पाणी वतायचं आहे, पण आधी होऊ देत. तर चला आपण इकडं आपलं काय काय लागणार आहे ते सामान. तू किती एकच खाणार आहेस ना? तू किती खाणार? माझं नको सांगू, तुझं सांगतो. एक ना, नाही तू 2 पण खाऊ शकतो. हा काय पुरगे, मला प्यायला पाहिजे जरा. तेल जास्त आहे यार, बॉब आहे तळलेलं. का बनवू ह्याच्यातच हिला ना कळत नाही रोज भाज्या कुठल्या बनवायच्या, कालवण कुठलं बनवायचं, आणि टेन्शन मध्ये तर जास्त शौक असतो. काय म्हणलीस? भाज्या हा, भाज्या तुला कळत नाही त्यांना रोज कुठल्या बनवायचं कुठल्या नाही. कळते तर मला, हुशार आहे मी. कुठे म्हणते भाजी कुठली बनवू आज?
मी अशी का म्हणते त्यांना कळलं असेल, कारण तुम्हाला माहित आहे. अरे त्या दिवशी का तर ह्यांना मी केलेली भाजी आवडत नाही. आता मी कोबी बनवलं ना, ह्यांना दोघांना आवडत नाही कोबी खायला. मला आवडते. मग मी विचारायला पाहिजे ना की तू काय खाणार, तू मी काय खाणार, असं विचारायला पाहिजे ना. मग हे मी त्यांना विचारते तर ते मला काय म्हणतात माहिती आहे, तुला आम्ही सांगायचं काय बनवू, मग तुम्ही काय खाणार आहे हे मला कसं कळणार. मी जर पातळ कालवून बनवलं तर ह्यांच्या नरड्याच्या खाली उतरत नाहीये. लय चव आहे आमच्यात, काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या, आपण इकडं फोकस करूया. आम्हाला ही पण खायचंय. घडीचे हो. आता मी अरे बनवते. घडीचे घडी पाणीपुरी. पण पाणीपुरीचं ही कुठे आहे? पाणी पापड आहे ते तरी पण पाणीच नाही के. ते जर बडा बडा ऐका तुम्ही फक्त बरं का. बडा बडा का काम लवकर होते त्याने दिवस जायला असं झालंय. आणि उन्हाळ्यात ना आता काम माझं पण पोट राहायची भरलं पण आणि नाही. दिवस पण लय फास्ट जायचं. पण मग कसली बनवते काय माहिती. मला पण तुला फक्त साधं बनवणार आहे. नाही नाही मी मला पण बनवत असते मम्मी. मी चटणी टाकायची आहे. हो. हो, बटन त्या कढईमध्ये पण छान बनतो. इकडे का नाही? काय? किती कडून येतो? कुठं? काय बोलायचं तुला? तिकडे येऊन बोलायचं. मी तू फक्त बोलू. काय करू नका. मस्त बनलंय. कढई असं काय म्हणलंय माझं आमलेट. आमलेटच बनावं लागेल. ओ माय गॉड, कॅमेरा तिरका झाला. चला थांब. तुझं तू का, तुला सरत नसेल आता, मला कळतं. तर चला आता इथे घेते खाऊन आणि छानच झालं असेल. गरम आहे, पाणी टाकूस तोपर्यंत. त्यातनं काढलंच नव्हतं मी. छान झालंय. मस्त. चपाती घेते मी. या तुम्ही पण खायला. आता 3 वाजले. 2 वाजता व्हिडिओ सुरू केलेला ना, 2:20 एवढं सगळं करताना 3 वाजले. 3:03 झाले बघा. तर चला आता घेतो खाऊन. तुम्ही पण या खायला. थोड्या वेळाने भेटू. सगळं सामान संपले. आता वाजलेत 5. आता आराम बिराम करून झालाय ना, आता डबल भूक लागली. तर असं वाटतंय आता खरंच मंचुरियन बनवायला पाहिजे, कारण त्या चटणीचा वास सतत माझ्या नाकापर्यंत येतोय आणि मला खावं वाटतंय. काय खेळाली बरं काय सांगता येत नाही. तर चला मी दरवाजा उडून बघितलं नाही, बाहेरचं थोडंसं वातावरण बघते आणि बनवते मंचुरियन. अरे देवा, सोनू म्हणतो ते सकाळीच बनवा, पण मी बनवलं नाही. पण ना त्या चटणीचा वास खरंच माझ्या नाकापर्यंत सारखं येत नाही. हा बघा इथंच ठेवली की नाही, आणि मी इथं झोपली ना. हा आमच्या झाडाचं सीताफळ आहे. दबतं इथे, सकाळपर्यंत पिकणार आहे. मग खाणार आहे सोनू. मला तर नाही आवडत. चला बाहेर बघूया. उघडच आहे वाटतं दरवाजा, नुसता ढकललाय. ओ माय गॉड. तर असं काय झालंय बाहेरचं वातावरण. आता बाहेर जात नाही मी, मला समजून घ्या, अशीच आशा आहे. का होय का? आबाळ आले. असंच आहे. कसं ग भास्कर, उद्या शाळा आहे.
कळतंय? अजून खेळू दे. हम्म. म्हणजे काय खेळायला भेटणार. हो. तर आजचा पूर्ण दिवस खाण्यापिण्यातच गेला असं मला वाटायला लागलंय. बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा. कारण सकाळचं उठलेलं जेवण बनवलं, नंतर डबल सोन्यासाठी बनवलं, ह्याच्यातच आमचा टाइम चाललाय. आणि आता बनवतोय आम्ही मंचुरियन. मी तो कोबी कट करून घेतलाय, हातावरतीच केलाय, मिक्सरमध्ये घेतला करायला पण व्यवस्थित होत नव्हता. पण होता दोन मी बोलते थांब जरा. तर आता कोबी कट करून घेतलाय, त्यामध्ये आपण ही मंचुरियनचं पीठ टाकणार आहे. माझ्याकडं होतं त्यामुळे, नाहीतर मी मागच्या वेळेस पण ह्याचंच बनवलं होतं, पण आधी पीठ नव्हतं आम्ही आणत, कॉर्नफ्लॉवर आणायचो आणि त्याच्यातूनच मग बनवायचं. त्याचं पण छान होतं. पण हे आपल्याकडे क्रीम मिक्स आहे तर आपण आता ह्याचं वापरून टाकूया. 2 पुढं आणलं होतं. काय बोलायचं तुला? टाकून घेतलंय बघा. दोन होते त्याचे. एक बॉक्स संपला. हा माहिती आहे त्यांना, तुम्ही बघितलं ना मागच्या वेळेस आम्ही बनवला होता, कळलं त्यांना. थोडंसं मीठ टाकून घेऊया, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आहे. कशाचं बनतं मम्मी? हे कशाचं बनतं? तुम्ही सांगा हे काय? फ्लावर. हा फ्लावर. हा फ्लावर काय? कशाचं बनतं? कॉर्नफ्लावर. तुम्ही सांगा हे पीठ कशापासून बनवलं जातं? सोनूचा प्रश्न आहे तुम्हाला. सांगा, नक्की मी सांगा. मिक्स करून घेते. ह्याच्यात कलर वगैरे टाकायची गरज नाही, आता तुम्हाला माहितीच आहे हे सगळं असतं. थोडंसं मीठ टाकलंय मी, आणि चटणी पण आहे, त्यामुळे हा बेत केलाय मी, नाहीतर नको. कारण जर बाजारी आमच्यात कोबी आणलाच जात, जर बाजारी जर बाजार ठरलेलं असतं. आणि आम्ही त्याचं सुकवून घालवते पण 2 दिवस. हा सुकवून घालवतो. लाज वाटते का ग? सुकी भाजी सुकी भाजी बनवून घालवतो. हा, सुकवून घालत म्हणजे तसं सुकून नाही घालवत. एक शब्द 2 अर्थ असं गोष्टी आहेत त्या. तर हे झालंय सुकून आता. म्हणजे मी तसं ह्याला म्हणलं. पण पाणी नाही वतायचं, कारण काय होतं, पाणी वतल्यानं ऑलरेडी कोबीला जास्त पाणी सुटलेलं असतं का नाही. हा, तर सांग तुझी ही बनवली सांग त्यांना, सांग म्हणजे त्यांना पण कळेल कसं हा रेसिपी. बनवायचं. तर ह्याला ना पाणी सुटतं. माझ्याकडून असं झालं, मी पहिल्या स्टार्टिंगला बनवलेलं का नाही तेव्हा माझ्याकडे फोन वगैरे काही नव्हता. म्हणजे लग्नाच्या आधी नाही, हे लग्न झाल्यानंतरच पण बनवलेलं का नाही, तेव्हा मी थोडंसं पाणी ओतलं, मला कोरडं कोरडं वाटायला लागलं म्हणून त्यात. आणि इतकं ते पाणी झालं ना, पूर्ण सगळं पीठ खाली जाऊन बसलेलं आहे. त्यामुळे आता तिथनं मला अद्दल घडली. आणि कुठली पण गोष्ट आपण म्हणजे केल्याशिवाय आपल्याला शिकायला भेटत नाही. म्हणजे डोकं कळलं. ते मध्ये मध्ये बोलते. कुठली पण गोष्ट आपण केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की आपण ती कशी बनवायला पाहिजे म्हणून. त्यामुळे मी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलाय. ओके. तर हे बघा आता चांगलं बिना पाणी मिक्स करता हे सगळं झालेलं आहे. त्याला कलर बी टाकायला काय नाही. थोडंसं पीठ टाकावं मी कलर म्हणते. येते 2 कलर असते. मग थांब ते मग कोण बोलत होतं? तूच बोलत बोल की मग, मी काय बोलली का? बोल. ऐका आता तिचं कीर्तन. बोल. आणि चटणी होती म्हणून तिनं ती केलंय. हो ना? नाही तर केलं नसते. काय बापासारखीच आहे खरंच पोरगी, केलं पण बापासारखी. असतं, पण एक दिवस केलं नसतं. मी जेव्हा म्हणते कर ना, पण जेव्हा तिला खायचं असतं असं काही नाहीये, असं काही नाहीये. हिचं काय ऐकू नका. मग ती कॅमेरा पुढं बदनाम. म्हणजे हसायला गं, लय वाईट असतं. सगळे पाणी ते टाकतेस का? आमचे साहेब उशिराने येणार आहेत, तर त्यांना पण थोडं ठेवूया, कारण उद्या उपवास आहे आमचा, गुरुवार आहे. नको नको. ठेवूया आपण असं. हा जा की. तुझं पप्पावर प्रेम नाही वाटतं. हाय की. मग पण माझ्या केलेलं पण तुला एक कळलं. बघ ती चुक चुक वाजते पाण्यामध्ये. चला आता आपण हे तळून घेऊया. हात काय तुटलेला नाही, मी त्याला इग्नोर करा. थोडस तेल ओतणार. थोडंसं. चिमूटभर म्हटलं असं. एवढं वाटलं मम्मी? एवढंच लागतं की मम्मी? एवढंच लागतं. त्याला आपण तापून देऊया.
आता मी काही गोल बिल बनवत बसणार नाही, कारण मी काही कोबी किसून घेतलेला नाही आहे, चिरून घेतला आहे. त्यामुळे जसं येईल तसं मी टाकणार आहे. बाकी टेस्टला छान लागले म्हणजे बस झालं. आपल्याला प्लेट सजवून कुठे काय दाखवायची नाही. गॅस कमी करूया. वास तर बाकी छान यायला लागलाय. मी दिसते का? वास तर एक नंबर यायला लागलाय. तर चला काढून घेऊया आता, कारण लय तेलकट मग तेल सगळं हे होतं. इकडे मी चटणी घेतली. कुरकुरीत तर झाले जातात. सोनू खाऊन सांगाल. 1 मिनिट थांब. हे थांब. भाजतय. हा मागसर. तर सोनूने तर खाल्लंय. आता मी खाऊन बघते कसं लागतंय ते. तर मला गॅस कमी करू पहिले. चांगलं लागतंय. मस्त. मला वाटलेलं मीठ कमी पडेल, पण एकदम परफेक्ट बनलंय. तर या खायला तुम्ही पण. घरातलं खायचं म्हणलं का जेवावर येतं. असलं खायचं म्हणलं का खरंच छान लागतंय. मस्त. माझ्या नवऱ्याला जर कळलं ना मी ठेवून खाते. एक गोष्ट सांगते, मला शेअर करावीशी वाटते. बनतय. ह्याच्या आधी ना मी जास्त खात नव्हती, का माहित नाही मला, पण मला खाण्याची इच्छा होत नव्हती. कुठली पण गोष्ट असो, म्हणजे ती माझ्या आवडीची जरी असली ना, तर तिनं मला बघितलं तरी वाटायचं नको, आता माझं मन भरले, मला नाही खायचं, असं होत होतं. मग तेव्हा माझ्या वाटणीचं सोनूची पण वाटणीच तेव्हा सोनू लहान होती. मग जे काय खायला आणलेलं असायचं ना घरात, ते माझा नवराच खाऊन टाकायचं. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, मी तुम्हाला आणतोय तुम्ही खात नाही. ते आम्हाला आणत होते बरं का, पण आम्ही खात नव्हतो. आणि आता असं झालंय, ते पहिल्यापेक्षा जरा जास्त आणतात, पण ते आमच्या दोघीलाच पुरत नाही, त्यांना काय उरत नाही. मला त्या दिवशी म्हणतात माझी पहिली म्हणजे माझी बायको छान होती. पहिली म्हणजे तशी आधी लई छान होती मी, की मला सरतच नव्हतं किंवा मला आवडतच नव्हती म्हणून मी ठेवायचे. तसं पण नाही आहे, थोडंसं प्रेम रिस्पेक्ट म्हणते ना, तसं होतं. म्हणून त्यांना मी घासातला घास ठेवते. पण आता असं नाही, माझं पहिल्यांदा बघते आणि मग त्यांचं बघते, पण ठेवते, पण जास्त नाही, थोडंसं. ओके चला, आता आमची बडबड बंद करतो, आम्ही खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चलो उद्याच्या व्लॉगला तुम्ही थोड्या वेळाने. तर आम्ही झोपलेलो आणि सोनू तर झोपून गेली. माझी पण झोप लागलेली. आता किती वाजले दाखवते तुम्हाला. नको तेव्हा ब्राईटनेस कमी असतो ह्यांच्या फोनचा.
मग त्या गाडी मोठी गाडी चालवत काय झालं 9:12 झाली ती. आणि आता आलाय माझा नवरा आणि आता आमचा स्वयंपाक बनवायचा चाललाय. इकडं बघा, इकडं अंडी चालली ती सोलायची आणि इकडं आम्ही कोबी मंचुरियन बनवलेलं, तर थोडंसं यांना ठेवलेलं. तर त्यांचं म्हणणं आहे एवढंच मला का ठेवलं 4-5. माझा विचारच करत नाही ते, म्हणून साठी आता इथं आम्ही नाही मी बनवायला घेतलं. मग कोण? मीच बनवते. काय सांगताय एवढ्या उशिरानं? कोण सांगा येतं का आता? हा टायमिंग काहीच नाही आहे. कधी कधी 10 पण वाजते त्या तवा बनवाय सांगायचं. आता असं कुठलंच माणूस नसेल गावाकडे किती लवकर झोपते ती. अर्धच दिसलाय, नाही लय पूर्ण दिसलं. तर चला आता घेते बनवून. किती वाजलं तुम्हाला दाखवते. किती वाजता सुरुवात केली? 9:12. आता झाल्यात 9:52. 9:52. तर बघा इकडं आता यांना जेवण वगैरे बनवून दिलंय आणि यांचं चाललंय खायचं. तर चला गेली आणि रोजच बॉम्बे. आज जरा लेटच गेली असेल मला वाटते. 6 का 7 वाजता गेली होती, पण आली होती लगेच. कायला चार्जिंग नाही फोनमध्ये, दिवा लावाय. तर चला असं व्हिडिओचा एंड इथंच करते. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खरंच आजचा दिवस खाण्यात पिण्यातच गेला या. दिवसभर फक्त मी काय ना काय बनवते आज. माशाल्लाह. तर चला बाय बाय, गुड नाईट.